बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक काका विधाते लिखित कादंबरी संताजी. प्रकरण 24. महाराजांनी आपलं पुढलं धोरण स्पष्ट केलं. एकदम मोठं लष्कर घालून गनीम हुशार करण्यात मतलब नाही. शत्रू असला तरी शहजादा मनाने दिलदार आहे. त्याच्याशी अंतस्थ जमवलेलं सूत टिकलं पाहिजे. त्या बिचाऱ्यावर पातशहाचा रोषही न झाला पाहिजे. म्हणून थोडा आस्ते कदम चला. लगेच मोगली मुलखात घोडी घालून धुंद उठवू नका. आधी पुरंदरच्या तहाने त्याच्या घशात गेलेल्या गडांवर आपलं लक्ष केंद्रित करू. त्यानुसार पहिला हल्ला कोंढाण्यावर झाला. गड घेताना तानाजी मालुसऱ्यासारखा झुंजार मोहरा खर्ची पडला. नंतर वऱ्हाड लुटला. पुरंदर फत्ते केला. कल्याण भिवंडी हिसकली. बागलानापासून पुण्यापर्यंत गनिमावर अशी काही गर्द उठवली की या कझा काफिरांना कुठं आणि कसं रोखावं ते त्यांना कळेना. पुरंदरच्या मानहानिकारक तहात गमावलेला अर्ध्याहून अधिक मुलूक अवघ्या 6 महिन्यात महाराजांनी पुन्हा स्वराज्यात आणला. जयसिंगाशी झालेल्या जीव घेण्या झटापटीत जे गमावलं त्याची दाम दुप्पट वसुली मोगलांच्या खजिन्यातून करण्यासाठी ते सज्ज झाले. एक दिवस 10,000 घोडा आणि 5,000 पावलोक. एक दिवस 10,000 घोडा आणि 5,000 पावलोक अशी जंगी फौज घेऊन ते कल्याणहून निघाले आणि हा म्हणता मोगलाईतलं संपन्न शहर आणि व्यापारी बंदर असल्या सुरतेवर जाऊन कोसळले. तिथले व्यापाऱ्यांचे वाडे, श्रीमंतांच्या हवेल्या, सराया जिथे जिथे म्हणून संपत्तीच्या राशी होत्या तिथे तिथे धाड घालून अमीर बादशाहीच्या हसऱ्या गालावरचा हा खूबसूरत तीळ अवघ्या 3 दिवसात त्याने खरवडून काढला. जाळून लुटून शहर तलफ केलं. सुरतेची बेसुरत करून टाकली. महाराष्ट्रातून गुजरातीत घुसून ज्या तडफेने हा कार्यभाग त्यांनी उरकला ती तडफ थक्क करणारी होती. या स्वारीची तुलना वेगवान वावटळीशीच होऊ शकली असती. सुरत लुटून पुरंदरच्या तहाने लादलेल्या अपमानास्पद अटी आणि आग्र्याला झालेली कैद याचा त्यांनी पुरेपूर सूड घेतला. शेकडो उंट, गाढवे, बैल आणि खेचरांच्या पाठीवर खचाखच लादलेली लूट घेऊन परतताना चांदवडच्या पश्चिमेला 5-6 कोसावरचा कंचन मंचनचा घाट मराठी पार करू लागले. एवढ्यात मोगल सरदार दाऊद खान कुरेशी 8-10 हजारांची फौज घेऊन अचानक आडवा आला. त्याचा शूर सरदार इखलास खानने हरोलीच्या पथकांसह चाल केली. महाराजांनी लूट पुढे पाठवली आणि इखलासला अंगावर घेतलं. रण कडो विकडीचं झालं. महाराजांच्या उपस्थितीमुळे मराठ्यांच्या शौर्याला सीमा उरली नाही. इखलास जखमी होऊन घोड्यावरून खाली आला. लढवाया दाऊद खान हमतमेने झुंजला, पण मराठ्यांनी त्याचाही मोड केला. दिवसभराच्या भीषण लढाईत 3,000वर मोगल सैन्य मारलं गेलं. दाऊद खान पळून गेला. वणी दिंडोरीची लढाई म्हणून हे रण गाजलं. संताजीने या लढाईत शर्तीची तलवार केली. राजगडावर शूरवीरांचा गौरव करताना त्याच्या हातात सोन्याचं कडं घालून कौतुकाची थाप पाठीवर टाकताना महाराज म्हणाले, शाबास पोरा, सफे जंगीने लढलास. महाराजांच्या तोंडून निघाल्या त्या पहिल्या वहिल्या कौतुक बोलाचं मोल संताजीला अस्सल मोत्यांपेक्षा अधिक वाटलं. वऱ्हाडातून परतलेल्या राहुजी सोमनाथांच्या काक नजरेनं तिकडलं एक श्रीमंत नगर हेरलं होतं. लाडाचे कारंजे, मोगली इलाक्यातील संपत्तीने सजलेली ही पेठ हलकी केली पाहिजे असं ते सारखं सांगत होते. पण त्यावेळी महाराजांना सुरतेचं स्वप्न पडत होतं. त्या व्यापातून मोकळे झाल्यावर त्यांनी थेट बुरहानपूरपर्यंत धडक मारून तिथला पुरा लुटला आणि लाडांच्या कारंजावर चाल केली. शहर लुटून तिथले अमाप धनलक्ष्मी बगलेत मारून ते सुखरूप स्वराज्यात येऊन पावले. पातशहा करा डोकं खाजवू लागला. वर्षभरापूर्वी शिवाजीच्या निम्म्या गडकोटावर आपला चांदतारा डौलाने फडकत होता आणि आज त्यांच्या निशाण काठ्या मोडून तिथे भगवे झेंडे चढले. त्या बदगुमान काफराने साम्राज्यातली धनाने तुडुंब भरलेली नगरी मारली. यावर आता काहीतरी जालिम उपाय हा शोधलाच पाहिजे.
औरंगजेबाने मग आपल्या तरकशमधून 2 जहरी बाण बाहेर काढले. एकाचं नाव होतं बहादूर खान आणि दुसऱ्याचं दिलेर खान. दोघे दौलतीचे अरकान. बादशहाने त्यांना हुकूम दिला, टूट पडो उस काफर के मुल्क पर. तुमच्यासारखे होशंग दख्खनेत मौजूद असताना तो पहाडी चुहा एवढी हिंमत दाखवूच कशी शकतो? बागलानातून गुलशनाबाद नाशिककडे घुसा आणि त्याचा दमसास उखडून टाका. हुकुमाचा कागद कपाळाला लावून दोघे अहिरावण महिरावण निघाले. दिसेल ते दाबत दडपत सुसाट वेगाने त्यांच्या फौजेचा दर्या स्वराज्यात घुसला. दोघांनी साल्हेरगडाला वेढा घालताच प्रक्षुब्ध झाले महाराज कडाडले. सेनापती प्रतापराव आणि पेशवे मोरोपंत, लष्करासह सिताब साल्हेरीवर जा आणि गनिम मारून गर्देच मिळवा. राव आणि पंत 40,000 फौजींसह दौडत निघाले. मोगलांची फौज ही 50-60 हजारांच्या घरात. नेहमी सारखी ही गनिमी काव्याची लढाई नव्हती. थेट मैदानात भिडून गनिम अंगावर घ्यायचा होता. मोगल डिंगा मारायचे, आम्ही समोरासमोर मर्दासारखे लढतो. डरपोक मरगटले पिछाडीवर हमला करतात. जरा कुठे लढाईला सुरुवात झाली की पुठ्ठ्याला पाय लावून पळून जातात. त्यांच्या तोऱ्याचं तुंतुनं तोडायच्या निर्धारानेच पंत आणि रावाने घाव घातला. जमनिदान भांडण उडालं. धूर आणि धुळा आकाशाला भिडला. आरोळ्या गर्जना आणि किंकाळ्याने दिशा कोंदल्या. आसमंत थरारला. भूमीवर रक्ता मांसाचा चिखल झाला. दोन्ही बाजूचं मिळून 20,000 माणूस खेतास आलं. जिकडे तिकडे मेलेल्या हत्तींची घोड्यांची धुळं पडलेली दिसू लागली. असं रण फारा वर्षात झालं नव्हतं. मराठ्यांचा तलवारीच्या धारेपुढे मोगलांचा टिकाव लागला नाही. रणदेवता प्रसन्न झाली. मराठ्यांना प्रचंड विजय मिळाला. साल्हेरला आपली सलाबत राखून मोरोपंतांनी मुल्हेरचा गडही मोगलांकडून हिसकला. या लढाईने बागलाणातील मोगली सत्ता नामशेष झाली. साल्हेरच्या लढाईने अनेकांचे नाव झाले. त्यांना बक्षिसे देऊन महाराजांनी वीरांचं ऊर्जित केलं. संताजीही या लढाईत जवामर्दीने लढला, पण म्हणावं तसं त्याचं कौतुक झालं नाही. एवढ्या तेवढ्या गोष्टींनी नावमेद होणाऱ्यांपैकी तो नव्हता. आपणही एक ना एक दिवस सामान्य राऊतापासून तोलामोलाचे सरदार हो, ही उमेद त्याला होती. ते काम कठीण आहे याची जाणीवही होती. वडिलांची महाराजांची असलेली जवळीक त्यासाठी कामी येणार नव्हती. सैन्यातला मान मरातब केवळ शूरत्वाची सीमा करून स्वतःच्या अंग मेहनतीने मिळतो हा धडा आता त्याला मिळाला होता. साल्हेरच्या विजयानंतर पन्हाळ्यासारखा बुलंद किल्ला महाराजांच्या केवळ 60 मावळ्यांनी रात्रीची धुंद उठवून जिंकला. त्यामुळे आदिलशहा चिडला. मिरज पन्हाळ्याचा सुभा सांभाळणारा विजापुरी सरदार अब्दुल करीम बेहलोल खानला 12,000 पठाण फौजेंसह त्याने स्वराज्याविरुद्ध धाडलं. महाराजांनी प्रतापरावांना आज्ञा केली, एवढा हा बहलोल मारून फत्ते करा हो सरनौबत, फार वळवळ करतोय. प्रतापरावाने उमराणीजवळ खानाला गाठून त्याचा धुवा उडवला. तो शरण आला. धर्मवाढ द्या म्हणून गयावया करू लागला. तेव्हा उदार मनाच्या रामाने दयाबुद्धीने त्याला सोडून दिलं. त्याच्यासारख्या जातिवंत विषारी सर्पाला ठेचायचं सोडून जिवंत सोडला म्हणून महाराज सक्त खफा झाले. नको तिथे नैतिकता आणणं त्यांना साप नामंजूर होतं. स्वराज्याकडे पुन्हा वाकड्या नजरेने बघणार नाही अशी अनाभाग घेतलेला बेहलोल संधी मिळताच पूर्वीपेक्षा दुप्पट सैन्य घेऊन चालून आला. यावेळी प्रतापरावांची छावणी नेसरीच्या माळावर पडली होती. खानाचं लष्कर निघाल्याची खबर आली तेव्हा आपल्या 6 लोकांसह ते एका ओढ्याच्या काठी आंघोळीसाठी आले होते. बातमी ऐकून ते इतके संतप्त झाले की आपल्या छावणीत परतून ससैन्य चालून जायचं भानही त्यांना राहिलं नाही. 6 सोबत्यांसह तसेच ते बेहलोलच्या फौजेवर तुडून पडले आणि मारता मारता मरून गेले. तो दिवस शिवरात्रीचा होता. धन्याची इतराजी सहन न झालेले स्वाभिमानी राव आपल्या इब्रतीसाठी कटून मेले. नवे शिवरूपात अखेरचे विलीन झाले. स्वराज्याचा सरनौबत उडाला. त्या जागी योग्य वीराची नेमणूक करण्यासाठी महाराजांची शोधक नजर आपल्या लष्करातल्या जवान मर्द धारकऱ्यांवरून फिरू लागली. चिपळून मुक्कामी सैन्याचा झाडा घेताना एक तगडा वीर त्याने हिरला. त्याचं नाव होतं हंसाची बाजी मोहिते. नात्याने मेहुणा, सोयराबाई राणीसाहेबांचा सख्खा भाऊ.
लष्करातल्या पदासाठी नातं कामी येणार नव्हतंच, पण हंसाजी मुळात नागफण्यासारखा ताठ, अव्वल जातीचा मर्दाना, कैक लढायात पराक्रमाची धार ओतलेला. महाराजांनी निर्णय घेतला, याच्याच कमरेला सरसेनापतीची कजाकी तलवार बांधावी. अवघ्या देशात हा स्वराज्याचं भगवं निशाण नाचविल. हंसाजीला हंबीरराव हा किताब देऊन त्यांनी स्वराज्याचा सेनापती केला. अनेक हजारी पंचहजारी सरदारांना डावलून या 100 स्वारांच्या सामान्य जुमलेदाराला त्यांनी सेनापती पदाची वस्त्र दिली. स्वराज्याची समशेर पेलायची रग त्याच्या मनगटात आहे हे त्यांनी ओळखलं होतं. दरम्यान रायगडावर त्यांच्या राज्याभिषेकाचा मोठा समारंभ झाला. स्वराज्यातल्या गडकोटांवरून भांड्यांचे आवाज उठले, दुधंबी वाजल्या, डफ कडाडले. शिंगाच्या ललकाऱ्या, ढोल, झांजा आणि करताळांच्या आवाजाने रायगडाचे कातळ कडे रोमांचित झाले. राज्याभिषेक समारंभानिमित्त झालेल्या शस्त्रास्त्रांच्या स्पर्धांमध्ये अनेक वीरांनी भाग घेतला. सर्वस्व ओतून या स्पर्धा संताजीने गाजवल्या. हत्यारांचं त्याचं कसब पाहून लोक अचंबित झाले. हंबीररावांसारख्या मर्दालाही वाटलं, हे 52 कशी सोनं आपल्या हाताखाली असावं. संधी दिली तर भविष्यात मोठं नाव काढील. स्पर्धेच्या मैदानात इतका उसळतो तर रणमैदानात पराक्रमाच्या किती ठिणग्या पाडील. स्पर्धेचा निकाल जाहीर करताना संताजीला सर्वश्रेष्ठ वीर ठरवून मानाचं जाडजूड सोन्याचं कड त्याच्या शिशवी मनगटात स्वहस्ते त्यांनी चढवलं. बहादरा, आज आमच्या डोळ्यांचं पारणं फेडलंच बघ. तुझ्या मर्दानगीला वाट काढून दिली पाहिजे. महाराजांची भेट घेऊन त्याने आग्रहाने संताजीची मागणी केली. या पोराला आमच्या हाताखाली द्यावं. मोठमोठी कामे अंग्रेजनीने सिद्धीला नेईल. याबाबत म्हाळूजी घोरपड्यांशी बोला, ते नाही म्हणणार नाहीत. महाराज म्हणाले. म्हाळूजींनी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. हंबीरराव केवळ स्वराज्याचे सेनापती नव्हते, थोरा करिण्याचा धारकरी असा त्यांचा लौकिक होता. त्यांची संगत म्हणजे लष्करी पाठशाळेतली शिकवणीच. म्हाळूजी आनंदाने म्हणाले, पोर तुमच्या पदरात घातला, त्याला लढायांचा हुन्नर शिकवा. लष्करी जीवनातली इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली असं संताजीला वाटलं. हंबीररावांना त्याने हमी दिली. तुमच्या हुकुमासरशी आगीशी भिडेन, पण मागे हटणार नाही. शाबास. हंबीरराव त्याची पाठ थोपटत म्हणाले, लष्करात तोलदारीने राहायचं तर एक गोष्ट ध्यानी धर पोरा, नुसत्या अंगबळाने अस्करा होत नाही. डोळे उघडे आणि डोकं ठिकाणावर राहिलं पाहिजे. मैदानावर हर घडी बदलणारी परिस्थितीची फिरत अकलेचं बक्कळ बळ आल्याशिवाय काबूत ठेवता येत नाही. त्या महान समशेर बहादराने केलेला हा उपदेश संताजीने कायमचा लक्षात ठेवला. राज्याभिषेक समारंभासाठी उदंड खर्च वेच झाला. खजिना रोडावला. तो भरून काढण्यासाठी हंबीररावांनी मोहीम काढली. अहमदाबाद खानदेश भागात संपत्ती अमाप. जव्हार रामनगरच्या लढाऊ भिल्लांना झुकांडी देत मराठे अहमदाबाद प्रांतात घुसले. मुलूक लुटून त्यांनी शहरं मारली, खंडण्या घेतल्या. तिथून नर्मदा पार करून बुरहानपुरावर औचित्याने धाड टाकली. तिथले पुरे लुटून ते माहूरला आले. चौथ सरदेशमुखीसह चिक्कार खंडण्या गोळा केल्या. जालन्यावर हात मारून अन शिंदखेडची खंडणी दबावून झपाट्याने ते गोदातरी येऊन पोहोचले. तोवर मोगल सरदार दिलेर खान मोठं सैन्य घेऊन त्यांना आडवा आला. हंबीररावांनी त्याच्याशी मोठी लढाई देणं टाळलं. लुटेने लादलेली जनावरं सांभाळत ते पुढे निघाले. लहान सहान चकमकी करत दिलेरला त्यांनी चकवलं आणि लूट एकदाची स्वराज्यात आणली. त्याने ओतलेल्या धनाच्या अमाप राशी पाहून महाराज खुश होत म्हणाले, गनिमाला दबावून यश घेऊन परतलात. सरलष्करीचा शकून तर फार चांगला झाला. दरबारात हंबीररावांचा त्याने यथोचित सत्कार केला. तेव्हा मुजरा करत राव म्हणाले, आमच्या सेवेचा मुजरा झाला, पण ज्या आमच्या मर्दांनी जीवित तृणवत मानून तलवार गाजवली त्यांचाही मान झाला पाहिजे. आम्हाला वाटतं त्यांचा मनाजोगता मान मरातब आम्ही केला आहे. एका वीराचा पराक्रम त्या पलीकडचा आहे महाराज. असं
बोला हंबीर, कोण आहे तो बाजीगर? सगळ्यांचं लक्ष हंबीर रावावर खेळलं. असा कोण मोहरा या मातब्बर सेनापतीच्या मनात भरला? मानाजी मोरे की रुपाजी भोसले, मकाजी आनंदराव की संताजी जगताप, धनाजी जाधव ही हमतमेने झुंजला, सिद्धोजी निंबाळकराने पराकोटीचा पराक्रम केला. यातला कोण तो कर्णाच्या प्रतिमेचा योद्धा? हंबीररावांनी सांगितलं, संताजी घोरपड्याने दाखवलेल्या शौर्याला तुलना नाही. दिलेर खानाच्या पहाडासारख्या पठाणांचा सारा कसला त्याने आपल्या अंगावर घेतला, म्हणून लूट सुखरूप पुढे पाठवता आली. संकट समयी व्यक्तिगत शौर्य दाखवणं वेगळं आणि कटकाचं पुढारपण घेत अस्कऱ्याचा गनिम जाग्यावर ठाणबंद करणं वेगळं. संताजीसारख्या एका स्वारानं ते केलं. हा करीना सामान्य नव्हे. साहेबांनी पागेकडे जुमल्याची मामलत सांगून त्याचा यथोचित गौरव करावा अशी आमची विनंती आहे. मंजूर. सबनीसांनी नोंद घ्यावी. हुकुमाचा कागद उद्यापर्यंत त्याने आमच्या समोर ठेवावा. महाराज बोलले, आमच्या 2 डोळ्यांनी आम्ही कुठे कुठे लक्ष ठेवणार? मंत्री, सेनापती, सरदार हेच आमचे डोळे. ते जागे असतील तर संताजीसारखी मातीआड दडलेली मानकं या स्वराज्यात कीर्तीच्या मुकुटात मानाने मिरवतील. हंबीररावांच्या शिफारशीमुळे संताजीला जुमलेदारीची मामलत मिळाली. आता त्याच्याकडे 125 स्वारांचं नेतृत्व आलं. वार्षिक 500 होणांची तैनात त्याला लाभली. पागेचा कारभार बघण्यासाठी 125 होणांचा वार्षिक तनखा घेणाऱ्या एका मजुमदाराची नेमणूक झाली. घोड्यांची उस्तवारी करण्यासाठी 5 पखाली, 5 नालबंद अशा 10 आसामी हाताखाली आल्या. सरदारकीतला पहिला टप्पा गाठला आणि हंबीररावांना भेटून त्याने त्यांचे आभार मानले. वाकून त्यांचा चरणस्पर्श केला. त्याचे रुंद बळकट खांदे धरून त्याला उठवत राव म्हणाले, यशवंत हो, यापुढेही तुझा पराक्रम पाहण्याचा योग पुन्हा पुन्हा येऊ दे. जरूर येईल. याआधी पराक्रम केला नाही असं नाही, पण तुमच्यासारखी पारखी नजर लावली नाही. त्याच्या स्वरातला दुखरा भाव जाणून राव हसले. त्याची पाठ थोपटून त्यांनी त्याला आश्वस्त केलं. धनाजी जाधवानेही त्यांचं अभिनंदन केलं. तुमच्या शिपाईगिरीचं चीज झालं. लष्करी दरक मिळाल्याबद्दल अभिनंदन. तुमचा पराक्रम ही त्याच तोलामोलाचा आहे धनसिंग. उमरालीला बहलोल खानचं पाणी तोडून प्रतापरावांनी त्याला गुडघ्यावर आणलं तेव्हाची तुमची मर्दानगी जवळून पाहिली आहे मी. ते खरं, पण माणसाचं भाग्य खुलायला तशी वेळ यावी लागते राव. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.